कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 गोपाल जय जय रघुवीर समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं प्रणतं सद्गुरु तं नमामि यांच्या कृपेने मद लाभ झाला जन्मांतरीचा जडभार गेला साक्षात परमात्मा मज भेटविला ऐसा जयाने उपकार केला विसरू कसा मी सद्गुरूला अभय माझ्या हृदयात आहे ज्याने ती माझे मदहित केले ऐसा जयाने उपकार केला विसरू कसा मी सद्गुरूला श्री सद्गुरुनाथ महाराज की जय सब संतन की जय. जसं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ही ज्ञानेश्वरी एवढी मोठी तुम्हा आपल्या प्रत्येकाला वाचणं होणार नाही म्हणून त्यांनी हरिपाठ काढून ठेवला. शॉर्टकट काय केलेलं आहे, हरिपाठ काढलेला आहे. तसं आपल्या श्रीपाद बाबांनी सुद्धा सर्व परमार्थाचा जो सार आहे, सर्व परमार्थाचा जो सार आहे तर त्यांनी एक असं तुम्ही फक्त अर्थाकडे बघायचं कारण की हे जे ना अर्थाशिवाय कधी वाचूच नाही, अर्थाविन पोची वाचू नाही. मग तुमचा हरिपाठ असो तुमचं कोणतेही वक्तव्य असो त्याच्या बोलण्याच्या पाठीमागे त्या अर्थ काय होतो बुवा म्हणून बाबांनी सारांश काढून ठेवलेले की तुम्हाला आपल्याला अडचण काय आलेली आहे बुवा परमार्थामध्ये अडचण काय आलेली आहे आणि ती कशी दूर करावी आणि ते बाबांनी ते तयार करून ठेवलेले. कसं श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतयांचे आम्ही स्मरू अज्ञान अंधकारी विषयाच्या वासना भारी अंतकरणी प्रकाश करू रूपतयाचे आम्ही स्मरू श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतयाचे आम्ही स्मरू. मन हे दुर्बल असे चित्त ते चंचल दिसे त्यासी करू निर्विकारू रूपतयाचे आम्ही स्मरू श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतयाचे आम्ही स्मरू. कर्म करूनी कर्मातीत देही असोनी देहातीत ज्ञान पिऊनी ध्यान धरू रूपतयाचे आम्ही स्मरू श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतयाचे आम्ही स्मरू. सोहम भाव सागरू उतरुनी पहिलं पारू सद्गुरूचे चरण हृदय स्मरू रूपतयाचे आम्ही स्मरू. आता ही आरती रोज जरी म्हटली तुम्ही ज्ञानेश्वरी नाही वाचली तुम्ही काही नाही वाचलं ही आरतीचा मतीचा अर्थ समजून जर तुम्ही परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आपल्याला परमार्थ कळू शकेल. सुरुवातीला ते काय म्हणतात अज्ञानामुळे सर्वाला कारण काय आहे अज्ञान आहे माग होतं त्या अज्ञान जाण्यासाठी काय करायला पाहिजे बा म्हणून ते म्हणतात काय अज्ञान अंधकारी आणि त्या अज्ञानामुळे विषयाच्या वासना भारी. अज्ञानामुळे मनुष्य विषयाकडे जातो ना विषयाकडे जायचं कारण काय अज्ञान. मग त्या अज्ञानासाठी तिथं ज्ञान व्हायला पाहिजे पण त्यात मन येणं हे लई दुबळं आहे. हे मन आकळत नाही माकडासारखं उड्या मारतात ते मन हे दुर्बल असेल आणि त्याला जोड चित्ताची आहे आणि चित्त चंचल आहे. चित्त काय चंचल आहे मग तिथं सुद्धा दृष्टी करायला सांगितली. मग हे सर्व झालं पण त्याच्यानंतर ते पुढे म्हणतात तुम्ही जे काही कर्म करतात त्या कर्माची स्मृती ठेवायची नाही. चांगलं कर्म किंवा वाईट कर्म त्या कर्माचा आणि तुमचा कर्म देह करतं का तुम्ही करतात देह करतो
हां मग गाड्याखाली कुत्रं चालतं. वास्तविक पाहता ते गाडं बैल ओढतात का कुत्रं ओढतं? बैल. मग आता सांगा तुम्ही बारकाईने विचार जर केला की गाडं बैल ओढतात पण कुत्राला वाटतं मीच गाडं ओढतो. मग आता सांगा तुम्ही तुमच्या आपल्याकडनं जे काही कर्म होतं मग आता ही कर्माचंच खंती आहे ना आपल्याला. म्हणून ते म्हणतात कर्माची खंती करती ते गावंडे गा. कर्माचा तुमचा काही संबंध नाही. काही कर्म देह करतं आणि देहाचा तुमचा संबंध आहे का नाही हेच महाराजांकडनं समजून घ्यायला पाहिजे. आणि ते कर्म कसं करायचं साधू संत सांगतात संसारी असावे आणि आसुनी नसावे. तुम्ही असं कसं काय सांगता बुवा लगेच तुम्ही आपण काय विचारायला पाहिजे शंका विचारायला पाहिजे. महाराजांना फुकट नाही खाऊ घालायचं. महाराजांना फुकट खाऊ घालायचं नाही आणि तो उपकार पण करत नाही. महाराज कीर्तन करतो प्रवचन करतो तो उपकार करत नाही. आणि उपकाराची भाषा कोणीच बोलायची नाही. उपकाराची भाषा कधी सांगा तुम्ही. जे ज्ञान सांगतात हे माऊलीचं आहे का आमचं पदरचं आहे? माऊलीचं आहे ना. मग माऊलीचं जे ज्ञान आहे त्या साधू संतांनी समाजाकडनं काय अपेक्षा केली का? समाजाकडनं काय अपेक्षा केली नाही. समाजाकडनं काही अपेक्षाच केली नाही ना. आणि समाजाने काही दिलं सुद्धा नाही. समाजाने काही दिलं सुद्धा नाही आणि समाजाकडनं त्यांनी अपेक्षा पण केली नाही. मग आता सांगा तुम्ही आता तुम्ही हे जे काही हे प्रचारक आहेत आता तुम्ही जे काम करतात याचं तुम्हाला काही मोबदला भेटतो का? मग आता सांगा तुम्ही की तुम्ही त्याला प्रेरित झाले. तुम्हाला त्याचं ध्येय आणि धोरण जे काय आहे की तुमचं पक्क झालं. तुम्ही याच्याशी एकरूप झाले. तुम्ही बघा समुद्र पोहून आला होता कोण? सावरकर विदा सावरकर. समुद्र पोहून आला होता. तो ध्येयनिष्ठ झाला होता का नाही? त्याच्यापुढे ध्येय होतं का नाही? आणि ध्येयामुळे तो इतका प्रेरित झाला इतकं आत्मबल वाढलं त्याचं. समुद्र पोहून आला तो. सोपं काम. मग विचार करा तुम्ही आता मग यांचं ध्येय काय आहे? आपल्या हिंदू धर्मावर जर आवरण आणलं असेल मोमेडियन जे आहेत ना त्यांची धर्मप्रवर्तक आहेत ना ते 4-4, 5-5 लोक मिळून फिरतात आणि ते धर्माचा प्रचार करतात. आणि ते आपल्यासारखे बावलट नाही. ते कुठंच दान धर्म करत नाही. ते कुठं दान धर्म करत नाहीत. तुमचं आपलं बालाजीला इतके कोटी आले शिर्डीला एवढे आले महापाप करतायत बालाजीला शिर्डीला. हां अरे चलते देवर को पूजले क्या पत्थर से काम. पण आपल्याला सांगितलं हां धर्म पांडवाने केला अंगी देव राबवला. हां तुम्ही दान करा करू नये असं नाही आहे पण पात्र पाहून दान करा ना. देवाला पैसे तुम्ही बालाजीला पैसे देतात काय म्हणून देतात बरं? बालाजी म्हणून देतात का कशासाठी देतात? त्याचं द्यायचं तुम्ही कारण त्याचा विनियोग काय करतात ते काही नाही. आंधळ धरतं. विचार करायला पाहिजे. आपल्या धर्म इतक्या काही येडा आणि कोणी हे केलं हे सांगणार आमच्यासारखं सांगा तुम्ही. आता हा विषय आपला इतके कीर्तनकार आहेत पण त्या साधू संतांचं हेतू काय होता? समाजाला सांगायचं. माऊलीने अवतार घेतला साधू संतांनी अवतार घेतला. त्या अवतार घेण्याच्या पाठीमागे काय होतं? बुडतसे जणू न देखवे डोळा येतसे कडवळा म्हणून या. म्हणजे ते काय कशासाठी येत होते की जगाच्या कल्याणासाठी आले होते ते. मग आता मी बऱ्याच ठिकाणी बोलत असतो महाराजांना कोणी राग वाटून येते काय वाटू भाषण स्वातंत्र्य आहे. एक लक्षात ठेवा महाराज जर तुम्ही बोलवलं ना पहिले त्याला ग्रामपंचायतीमध्ये न्यायचा एक फोकाटी घ्यायची बारीक. महाराज राग मानू नका. तुम्ही हे कीर्तन आणि प्रवचन कशासाठी करता एवढंच सांगा. कारण तो सांगेल समाजाच्या उद्धारासाठी. तुझा उद्धार झाला का ते सांग. हां पण तुम्ही आपण प्रश्न विचारत नाही. बरं एक गोष्ट सर्वच कीर्तनकार सांगतात घ्या देवाचं नाव सर्व सांगतात ना. आणि तेच म्हणतात देवा नाही नाव देवा नाही गाव देवा नाही ठाव कोठे काही. हे तुम्ही ऐकलं असेल का नाही? पण तुम्ही बी असे आहेत ना. काय झालं ते आपल्याकडे बैल असतात ना त्याला आरी टोचून याला ते पूर्ण बदल होऊन गेलं ती जागा टोचले तरी ते संवेदना त्याला पोचत नाही. तुमच्या पायाला इथं घट्टी बघा इथं पायाला बसून काय पडलेलं असतात त्याला तुम्ही सुई टोचता तरी तुम्ही संवेदना पोचत नाही. इतके बधीर झालो आपण. तुम्ही विचारत नाही. साधा तुम्ही 400-500 रुपयाचा मजूर लावतात
त्याच्याकडनं काम करून घेतात का काम करून तुम्ही त्याला काम सांगता तो तुम्हाला सांगतो? आपण सांगतो. मग आता तुम्ही महाराज आहात, तुम्ही सांगायला पाहिजे का नको, विचारायला पाहिजे का नको? हां, पाकिटं भरता आणि तो काय करतो, तो असे चिकणे चोपडे असतात ना त्यांची स्तुती करून घेतो. ते बारदारी कुत्रं असतं ना, पाळलेलं कुत्रं नाही बारदारी कुत्रं, आणि ते जे पाळलेलं कुत्रं असतं ना तो कोणापुढे शेपुडं हलवत नाही. त्याला माहिती आहे माझा मालक भक्कम आहे, मला वेळेवर देणार. पण हे बारदारी कुत्रं असतं ना हे प्रत्येक घरोघरी जातं आणि ते शेपुडं हलवतं. आता तुकडे टाकेल तेव्हा तुकडे टाकेल. अरे ज्या देव कळला तू असं काय, अरे स्तुती करेल का दुसऱ्याची? अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका पांडुरंगा वाचून या. त्यांनी स्तुती करावी तर फक्त भगवंताची करायची. ती चिपट्या चोपड्या लोकांचे करतात. आणि ते बी पावसाचं पाणी असतं ना, पावसाच्या दिवसामध्ये जी बाहेर जे बसतात ना लोक रस्त्याच्या कडेला संडासला, आणि तो पाऊस पडला का तो असं तसं स्तुती केलं तो असा फुकतो ते सारखा. हां, काय चालू आहे? धर्माचा प्रश्न आहे, गल्लीबोळातला प्रश्न नाही आहे, म्हातारमेला दुःख नाही, काळ सोपवतोय. हां, अरे कोणीतरी मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायला पाहिजे का नको? काय म्हणतो असं बोलू नये. अरे भर जंगलामध्ये जर समजा आपल्या आईच्या मिरीला कोणी हात घातला तर आपण गप्प बसायचं नाही. मग इथं काय म्हणतात, गीता हमारी माता आहे, गीतेशी क्या नाता आहे. गीतेचं तत्व कळलं का? हां, आता माऊलीने अवतार घेतला, आता इथं कथा सांगायला लागले. कथा सांगतात. कथा काय कथा सांगतात? ज्ञानेश्वर महाराज 4 भावंड होते, मग ते असे गेले तसे गेले, त्यांच्या वडिलांनी असं केलं, संन्यास घेतला होता, परत ते आले, मग असं ती कथा सांगतात. सांगा तुम्ही आता कथा सांगायला काय, कथा सांगायला पाहिजे का काय? माऊलीने खंडन केलं, वाया व्यर्थ कथा कथा नका सांगा आम्हाला, इतिहास नका सांगा. हां, एक आमच्या गावाला खूप श्रीमंत ग्रस्त होता, खूप. कोण श्रीमंत होता? तो नव्हता श्रीमंत, पण त्याचे आजोबा पंजोबा खूप श्रीमंत होते. काय, आणि तो पारावर बसायचा आणि त्यांचं भूषण सांगायचं, त्यांचं भूषण. आमचे आजोबा पंजोबा बाबा 7 बैल जोड्या होत्या म्हणे, आणि एवढं इष्टच होतं, आणि असं होतं तसं होतं. नेहमी सांगायचं, कोणी नवीन माणूस आला का त्यांचं भूषण सांगायचं, त्याच गप्पा त्याच्या. ज्याने आयुष्यावर पहिलवानकी केली ना तर म्हातारपणी तेच बरडत होतो, मी असं केलं, मी तसं केलं, मी असं केलं तसं. तो काय करायचं, त्या आजोबा पंजोबाचं भूषण सांगायचं. काय इतकं म्हणजे एका एकरामध्ये माझ्या आजोबा म्हणे 90 टन ऊस काढायचा, 80 टन काढायचा. ते एकदा झालं, दोनदा झालं, लोक तेच ऐकून कंटाळले. एक जण म्हणे, का रे बाबा आता काय आहे? ते म्हणे, आता कुठं काहीच राहिलं नाही, मी गोदीमध्ये हमाली करतो म्हणे. की अरे बावळट, आता गोदीमध्ये हमाली करतो आणि त्यांचं भूषण सांगतो. मग आता सुद्धा ह्या कीर्तनकार प्रवचनकार कोणाचं भूषण सांगतायत? नामा म्हणे, तुका म्हणे, त्यांचं भूषण. त्यांनी ते तत्व सांगितलं ते सांगा ना आम्हाला. आम्ही आता काय करायला पाहिजे ते सांगा, कथा नका सांगा आम्हाला. तत्वज्ञान नाही. हां, मग आता तुम्हाला आता तत्वज्ञानाची गरज आहे का कशाची गरज आहे? देवदेव नका करा. काय हां, मग आता काय करायला पाहिजे आपण? मग अध्यात्म ज्ञानाचा विचार करायला पाहिजे आपण. माऊलीने अध्यात्म ज्ञान सांगितलं, देवदेव करायला नाही सांगितलं. आता लोक राहिले काय भानगडे बा, हे देवदेव नाही म्हणतात. अरे माऊलीने सांगितलं, अध्यात्म ज्ञान वाचून सर्व कर्म निरत. तुम्ही वाऱ्या करा, नाही तर काही करा, काही करा, रोज देव चोळत बसा. हां, अहो त्या म्हाताऱ्याने शिकलेला बी नव्हता. काय त्यांनी काय केलं? अरे दगडाचा देव, त्यांना देव माने ती मोठमोठे, बुजुदाती दगड गोटे, भजन चाले उभराटे, कोण जाणे खरे खोटे. दगडाचा देव त्याला वडाराचा भेव, हां, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव. देव आशाने पावायचा नाही. आणि तुम्ही आपण काय का अजून काहीच नाही, त्याच्या पुढे नेतच नाही, त्याच्या पुढे शिकवतच नाही. मूर्तीपूजा करू नये असं नाही आहे, मूर्तीपूजा करू नये असं मी म्हणत नाही. आता एवढा मोठा संभाजी महाराजांचा पुतळा आपण इथं बांधला, हां, त्याच्या पाठीमागे काय आहे? त्याचं वीर रहस्य ते आपल्यामध्ये उतरायला पाहिजे का नको? धर्माचं बद्दल कसं कट्टरता होते त्याच्याजवळ. आणि इथं पात्र संभाजीचं, आणि ते पात्र करत असताना पोटऱ्या जर असं हालत असतील आणि काय ते संभाजीचं पात्र दिलं त्याला. हां, म्हणजे कशासाठी? ते जे प्रतीक आहे तुमच्या अंगामध्ये सुद्धा वीर रस तयार व्हायला पाहिजे धर्माबद्दल. हां, काय धर्माचं काय राहिलं का? अहो धर्मच माहिती नाही.
आणि इथं आमच्या साधू संतांनी सांगितलेलं आहे, धर्मा माझी धर्म स्वस्वरूपे राहणे हा आपला धर्म. मग आपलं स्वरूप देह आहे का आत्मा आहे? आत्मा. मग आता हे शाब्दिक आहे का अनुभवाने? अनुभवाने अनुभवाने कधी येईल? अनुभवाने कधी येईल? पूर्ण केल्यानंतर. हा, तुम्हाला पोपडाली भाकर आवडते की बिगर पोपडाची भाकर आवडते? पोपळा आलेली. पोपडा आली. पोपडा कधी येतो? भाकर तव्यावर टाकली आणि थोड्या वेळाने पाणी फिरवता का लगेच फिरवता? लगेच. अहो लगेच फिरवलं तर येईल ना पोपडा. आणि जर तुम्ही थोडा टाइम जाऊ दिला, नाही बा आता चहा आलेली आहे आणि ती 1-2 घोट पिऊन घेऊन मग नंतर पाणी फिरवू, चालेल? पोपडा येईल? मग आता सांगा तुम्ही, अशी क्रिया पाहिजे, माहिती पाहिजे, माहिती. पाणी कधी फिरवता, काय फिरवतात ते माहिती पाहिजे. मग आता सांगा इथं सुद्धा मग आपला धर्म काय आहे? धर्म माझे धर्म, आपलं स्वरूप. आपलं स्वरूप हे आहे का? नाही. लहानपणी तुम्ही असे होते का? नाही. लहानपणी आपण असे होतो? मी तरी सांगतो, मी लहानपणी असं गुडगुडीत होतो, संकेत सारखा. दाढी नाही, काही नाही, काही नाही, गाल बिल असं वाटायचं मक्को घ्यायचा, इतकं बेस्टपैकी होते. आणि मग सांगा तुम्ही, लहानपणी मीच होतो. नंतर बदल झाला, तारुण्यात आलो मी. तारुण्यात आला तर मिशी बिशी काय ते. मग सांगा तुम्ही, लहानपणी मीच होतो, तरुणपणी पण मीच, आणि आता म्हातारपणी पण. बदल कोणाच झाला? देहात झाला का माझ्यात झाला? देहात. अहो हेच माहिती नाही. देहापासून आपण वेगळे हेच माहिती नाही. देहापासून आपण वेगळ्या, या देहाच्या बांधगडी न पडीचे. आणि लोक देहाच्याच बांधगडी पडलेले आहेत. हां, फारकत द्यायला पाहिजे. दिली तिलांजनी कूड रूप नामासी, देह ज्याचा त्याचा समर्पिला, देह तो पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, बहु तसे चाके सुजले, धर्ममूर्तीच्या या काळनळाच्या तोंडी घातले लोणियाची उंडी. अरे मासी पंख पाकुळी तवे सरे, तव्यात यायचे तसे आयसी. हां, आणि मग तिथं काय? आत्मतत्वच फक्त आहे शाश्वत. आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणीच सांगितलं नाही. माऊलीची निंदा करतात, नाव घेतात. काय? तुकाराम महाराज नाव घेतील, एकनाथ महाराजचं नाव घेतील, नामदेवाचं नाव घेतील, सर्व साधू संत नाव घेतील. पण सर्व साधू संतांचं तत्व जर सांगत नसतील तर ते निंदा करतायत. साधू संतांचे काय करतायत? निंदा करतायत. सर्वसामान्य लोक सोन्याहून पिवळे, सर्वसामान्य लोक सोन्याहून पिवळे आहेत. हो, सांगा तुम्ही, 100% विद्यार्थी नापास झाले, दोष कोणाचा? शिक्षकाचा. नाक घासून कबूल करायला पाहिजे त्यांनी. हो, एसटी पलटी झाली, दोष कंडक्टरचा का बसणाऱ्यांचा? ड्रायव्हरचा. म्हणजे लक्षात येत, म्हणजे तुम्ही सावध म्हणून ऐकताय त्याचा. हां, मग आता हा विषय सर्वसामान्यांना कळत नाही. हा दोष कोणाचा आहे? आमचा. नाक घासून कबूल करायला पाहिजे, का कळत नाही? बरं, महाराज काही कमी आहेत का? बाबा बाबा बाबा, त्या काळात मोजकेच होते साधू संत, त्यांनी एवढी क्रांती केली. आता ते एवढे महाराज झाले, हागणाऱ्यापेक्षा भंगी जास्त झाले. का कळत नाही? बरं, इतकं सोपं, इतकं सोपं, इतकं सोपं आहे. परमार्थ इतकं सोपं कुठलंच नाही. पोट भरणं अवघड आहे. तुम्ही आता एवढेच आहेत, एका गावचे आहेत का? इथले आहेत का? कशासाठी आलेले? अरे, पोट लागले पाठीशी, हिंडतो देशोदेशी, या पोटा कारणे गा शिणलो येरझारी, न मिळे दाता कोणी. मग दाता कोणता भेटायला पाहिजे तुम्हाला? जन्म मरण चुकवणारा सद्गुरू भेटायला पाहिजे. दाता म्हणजे सद्गुरू, असं भेटायला पाहिजे ना. आता गुरु हे काय? इथं महाराज गुरु होऊन बसले. काय? हा गु आणि हा शी, हा गु आणि शी. वास्तविक पाहता गुरु हे तत्व कोण, पदवी कोणाला आहे? गुरु ही पदवी कोणाला आहे? डॉक्टर पदवी माणसाला का ज्ञानाला? शिक्षक पदवी ज्ञानाला. मग इथं आता गुरु ही पदवी ज्ञानाला पाहिजे का माणसाला? ज्ञानाला. इथं माणसं गुरुहून बसणार, पळा आमच्या पाय, आकल्याचा पत्ता नाही. हां, आणि तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे हो. कितीतरी प्रश्न आहेत, कितीतरी शंका अशा आहेत. काय? तुकाराम महाराज, काही मी उद्धार भावेन, काही कृपा करेल नारायण. हां, असे सांगा तुम्ही संतजन. त्यांनी संतांना विचारलं, तुमची इच्छा आहे विचारायला, पण आमचे चाटू चमचे असतात आमच्या बरोबर. हे महाराजाला काय विचारतो का? मग कोणाला विचारायचंय? महाराजांना विचार, कोणाला विचारायचंय? महाराजांना. पण काय विचारायला पाहिजे? पारमार्थिक आध्यात्मिक प्रश्न विचारायला पाहिजे का? आमचं कसं लई हो, लई दिवस वाईट चालू आहे. सांगा काहीतरी महाराज.
अरे बाबा, तुमचा जीवनाचा पिक्चर अगोदर तयार झालेला आहे. तुम्ही टी व्हीवर पिक्चर पाहता, तो पाहताना तयार झालाय का अगोदर? अगोदर बरं, तुम्हाला काही बदल करावा असं वाटेल तर होईल का? नाही, का? रिलीज होऊन गेला तो अगोदर ना. मग तुमचा आपला जीवनाचा पिक्चर अगोदर तयार झालाय का आता? अगोदर तयार झाला. अगोदर तयार झालेला आहे. मग जे अगोदर तयार झालं ते भोगावं लागेल का नाही? हा, केले कर्म झाले तेची भोग आले. अरे उपजले मेले आयशी किती. हा, अरे जो ग्रामपंचायतमध्ये आयुष्यात उभा राहिला नाही, त्याने 10 वर्ष पद भोगलं. किती वर्ष पाहिलं नाही? 10 वर्ष. मनमोहन सिंग काय कोणाचा मला माहिती नाही. तो असं चालायचा, तो असं चालायचा. हा? हा? कशामुळे? अरे धन आणि मान हे प्रारब्ध दिली. म्हणून तुम्ही नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. अरे पती लक्ष्मीचा जाणतच आहे, सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुझं मोकळी राहायचं नाही. पण तत्व भेटलं तर ना, काही विचार भेटलं तर काही नाही. बारकाने विचार कर तुम्ही. आपण आपल्याला एवढी शंका, एवढी आपल्याला लई ह्या जो 8 तास चालू आहेत बरं का, ओबी काहीच घेतली नाही आपण. लिहिता का? चला मी घेतो, नाही सांगतो ना. एक गोष्ट आहे, परमार्थाला जे आडवं आले त्याबद्दल दूर करायला पाहिजे. परमार्थाला संशय जो आहे ना, संशयावनी थोर पाप नाही आणि घोर, हेच विनाशाची वाघर प्रण्याची. संशय. मी एकुडेच गेलो आणि जोडीदार होते, कीर्तन होतं. आणि ते कीर्तन तिकडे नगर जिल्ह्यामध्ये फार मोठे सत्य करतात. आणि तिथं आता आपण काही कीर्तन करणं एवढं, पण ज्याला हे कळलं होतं ना, नाही काय आपा जसं येईल तसं कीर्तनाला गेलो. मग त्यामुळे इतर मंडळी आले माझ्याबरोबर. आल्यानंतर जिथं गेलो चहा प्यायला, नाही कीर्तन झालं. आणि कीर्तन झाल्यानंतर आम्हाला गाडी करून गेलो होतो आणि परत यायचं होतं. पण ज्या घरी चहा प्यायला कीर्तन चांगलं झालं असं राईट पाईट बोललो, ठोठाठी वेगळं, इतरांसारखं वेगळं. आपला पट्टा वेगळा असतो ना. तर तिथं काय झालं, चहा प्यायला गेलो. चहा प्यायला गेल्यानंतर मग जोडीदार म्हणे, आपा तुम्ही महाराज चला नीट बसा, भिंतीला पाटलावून बसा. असं मी बसलो, असं भिंतीला पाटलो. तिथं माय माऊलीनं काय केलं होतं, टिकले लावले होते. ती चिटकली माझ्या शर्टाला. आता पाठीमागे आपल्याला डोळे आहेत का. आणि चहा पाणी झाली, गाडीत बसलो, घरी गेलो. घरी गेल्यानंतर ते कपडे काढले, टांगून दिलं, झोपलो. मग सकाळी ते कपडे धुवायला गेले ना, आणि ती दिसली टिकली. सांगा तुम्ही यांच्या डोक्यात. आणि जेव्हा पट्टा लाल बंद झाले, कीर्तनाला गेलता, कीर्तनाला गेलता, कीर्तनाला गेला. बघा संशय. हा, संशयावनी थोर पापने आणि गोर. हा, टिकली दिसली ना, कीर्तनाला गेलता. संशय. मग संशय अगोदर दूर करा. आपल्याला संशय आहे, तो संशय दूर करायला पाहिजे. म्हणून संशयावनी थोर पापने आणि घोर, हीच विनाशाची वाघोर प्राण्याची. काय संशय आपल्याला? नेमका देव कुठं आहे, कसा आहे, काय आहे. वास्तविक पाहता तुम्हीच देव आहात याच्याबद्दल आपला संशय. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे हा तो स्वयंप्रब्रह्म. तुकाराम महाराज म्हणतात हा स्वतःच परमात्मा आहे. लोक म्हणे तो लई नालायक आहे. तुकाराम महाराज म्हणतो कर्माने नालायक असेल. कशाने असेल? कर्माने. पण त्याचं अधिष्ठान जे आहे, माता सांगा तुम्ही, आता कर्म जे आहे प्रकृतीचं आहे का तुमचं आहे? प्रकृतीचं आहे. मग तुम्ही त्याच्यापासून वेगळं व्हायला पाहिजे ना. आणि साधू संत वेगळं करतात. साधू संत या प्रकृती. आणि एक गोष्ट आहे, तुम्हाला आपल्याला सुख का भेटत नाही? सुख बरं का माऊली, सुख का भेटत नाही आपल्याला? त्याचं बी कारण आपण शोधायला पाहिजे. का बरं? कुंभार होता एक. त्या कुंभाराकडे 2 गाढव होते. पण त्याला काही आर्थिक अडचण आली म्हणून ते 2 गाढव विकले. 2 गाढव विकले. एक धोब्याला विकलं, एक गाढव धोब्याला विकलं. आणि एक गाढव ज्याने घेतलं ना, तो डोंबारीचा खेळ करायचा. डोंबारी गावोगावी असं डोंबारीचा खेळ करायचा. मग आता ते विकल्यानंतर हे जे परिटाला जे गाढव विकलं होतं, ते ओले कपडे घ्यायचे, त्या गाढवावर ठेवायचे आणि नदीवर घेऊन जायचे. आणि ते कपडे काढले का तर दिवसभर चरायचं. ते गाढव दिवसभर चरायचं. आणि संध्याकाळी ते कपडे, वाळलेले कपडे
घेऊन घरी यायचा. त्यामुळे तो गुडगुडीत झाला हो. कोण? ते गाढव गुडगुडीत झालं, कारण काम कमी, खायला दिवसभर मोकळं. आणि हे जे गाढव होतं डोंबाऱ्यानं घेतलेलं, त्याला आज ह्या यात्रेला, तर उद्या त्या यात्रेला, तर उद्या इकडे, उद्या तिकडे, आणि त्यामुळे काम जास्त आणि खायला कमी. त्यामुळे ते असं झालं. पण योगायोगाने काही दिवसांनी फिरत फिरत त्या दोघांची गाठ झाली. यांनी पाहिलं हा जो गुटगुटीत होता गाढव, कोणाचं? परिटाचं. त्यांनी पाहिलं, अरे तुझी अशी काय तब्येत झाली? हां, ते म्हणे काय सांगावं, आणि तुझी कसं काय चांगली झाली? ते म्हणे मला काय आहे, फक्त धुणं न्यायचं नदीवर आणि वाळल्यावर आणायचं आणि दिवसभर चरायचंच काम आहे मला. तुझं? ते म्हणे काय सांगावं, मला ह्या यात्रेला त्या यात्रेला सर्व बोज आहे त्याच्यावर, सर्व त्यांचं जे डोंबारीचं सर्व, या यात्रेला त्या यात्रेला त्या यात्रेला, आणि त्यामुळे मला काम जास्त आहे आणि खायला कमी आहे. ते म्हणे सोडून दे, इकडे म्हणे माझ्या मार्गाकडे सोडून देते. ते म्हणे नाही सोडायचं, जीव गेला तर सोडणार नाही म्हणे. अरे मरून चालला ना, इकडे लय काम कमी. हां, रोजगार आम्ही, काम कमी, निमी तुम्ही निमी आम्ही, मजा इकडे ये. ते म्हणे नाही, काय येते कारण सांग. ते म्हणे कारण असं महत्वाचं आहे म्हणे, तो डोंबरीने ते उभा केला का खेळ, आणि त्याच्यावर जी चालते ना तारी, तिचं नाव, ती चालते ना, तो हा सांगतो, डोंबरी सांगतो, नीट चाल, नीट चाल. कारण ती चालताना त्या तारेवर चालते ना, नीट चाल. जर पडली ना, तुझं लग्न या गाढवाशीच करून देईल. तर मी वाट पाहतो ती कधी पडेल आणि तिचं लग्न माझ्याशी कधी लागेल, म्हणून मी काही येणार कशामध्ये गुंतला? वासनेमध्ये गुंतला. म्हणून ते म्हणतात वासनेच्या संगे जन्म घेणे लागेल. वासनेच्या संगे वासना जे ना, मग आता तुम्ही आपलं दुःख करता, कारण काय व वासना. काय वासना? अनेक प्रकारच्या वासना आहेत. काय वासना? घर व्हायला पाहिजे, अमुक व्हायला पाहिजे, हे मिळायला पाहिजे, ते मिळायला पाहिजे. स्वप्न बघा, स्वप्न बघा, पण कोणते बघा? विषयाचे नका बघा. जीवन चरित्र चालवण्याचे स्वप्न आवश्यक बघा, पण कारण काही एक गोष्ट आहे, विषयाचे सुख नको आणू म्हणा. पहा त्या रावणा काय झाले, इंद्र पडले बघ, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. सांगा तुम्ही आता बारकाने जर विचार केला, हा विषय समजून देणं आणि समजून घेणं काहीच अवघड नाही. हे एवढ्या गोष्टी सांगतोय ना, हे कशासाठी सांगतो? एकच गोष्ट, आपुला तो देव एक करून घ्यावा, देणे विणे जीवा सुख नाही. तुम्ही तो देव जो आहे ना, तो देव आपलासा करून घ्या, पण त्यासाठी बुद्धी पाहिजे. काय पाहिजे? बुद्धी. ही जर बुद्धीचं वैभव आहे ना, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. मग सांगा तुम्ही, सर्वात श्रेष्ठ पैसा आहे का बुद्धी आहे? बुद्धी. सर्वात श्रेष्ठ जे आहे बुद्धी आहे का काय आहे? बुद्धी. मग सांगा तुम्ही, ही बुद्धी सुद्धा पैशापुढे झुकली हो. काय? बुद्धी सुद्धा पैशापुढे झुकली. धनुर्विद्या शिकवायला सांगा तुम्ही, आता हे शिकवण्याला लावतात, हे जे ज्ञानी माणसं आहेत ना, हे मोठमोठे श्रीमंत जे माणसं आहेत, हे शिक्षकाला घरी बोलवतात पोराला शिकवायला, आणि हा सुद्धा त्याच्याकडे का जातो? पैसा. मग आता बुद्धी श्रेष्ठ का पैसा श्रेष्ठ? आमच्याकडे विखे साहेब आहेत ना, विखे साहेब, त्यांच्याकडे जे रिटायर झालेले PS हे मोठमोठे अधिकारी, ISI अधिकारी आहेत ना, हे रिटायर झाल्यावर त्यांच्याकडे सल्ला द्यायला, त्यांच्याकडे सल्ला द्यायला. सांगा तुम्ही, बुद्धी त्यांना मग पैसा श्रेष्ठ का लक्ष्मी श्रेष्ठ? पैसा श्रेष्ठ का बुद्धी श्रेष्ठ? काय बघा तुम्ही, याचं कारण असं आहे, हे जे धनुर्विद्या शिकवायला कौरवांकडे गेले, कोणाकडे? कोण धनुर्विद्या शिकवली? द्रोणाचार्य. तेव्हापासून हे जे शिक्षक मंडळी आहे, ते बुद्धिमान लोक आहेत ना, तेव्हापासून या गोष्टीला हे झालं. म्हणून तेव्हापासून ना त्याच्याकडे गेला ना शिकवायला. म्हणून आता शिक्षकांना सुद्धा बुद्धी असून सुद्धा, मग आता बुद्धी श्रेष्ठ का सत्ता श्रेष्ठ?
सत्ताधाऱ्यांकडे गेले ना, कारण सत्ता कोणाकडे होती त्यावेळेस? कौरवांकडे सत्ता होती. सत्तेकडे झुकले ना. आता सुद्धा मोठमोठे जे सत्ताधीश आहेत ना, यांच्याकडे हे बुद्धिमान लोक आहेत ना, त्यांच्या दार झिजवतात ते. मग सांगा तुम्ही, त्या बुद्धीला किंमत राहिली का? नाही राहिली. मग किंमत कशाला आली? पैशाला किंमत आली. कशाला किंमत आली? पैशाला किंमत आली. आता पैसा श्रेष्ठ का सत्ता श्रेष्ठ? सत्ता. अहो, पैसेवाला सांगतात पुढाऱ्यांना काहीतरी घ्या आणि आमच्या जावायला पिऊन म्हणून लावा. पिऊन म्हणून तर लावा, हे घ्या. मग सत्ता श्रेष्ठ आहे का नाही? मग आता सांगा तुम्ही, ही जी सत्ता जी आहे, सत्ता, याचा जर बारीक जर तुम्ही आपण विचार जर केला, सत्ता सुद्धा श्रेष्ठ नाही. सत्ता सुद्धा म्हणजे ज्ञान सुद्धा श्रेष्ठ नाही, सत्ता सुद्धा श्रेष्ठ नाही, बुद्धी सुद्धा श्रेष्ठ नाही. कारण की दोन गोष्टी आहेत. पैसावाला सुद्धा, पैसा जरी असला ना तर तो सुद्धा कोणाकडे जरी नतमस्तक होत असतो, पैसावाला सुद्धा, सत्तावाला सुद्धा. कारण की दोन गोष्टी आहेत. सत्तेचे जे वैभव जे आहे ना, सत्तेचे वैभव हे सुद्धा जाऊ शकतं. इतक्या वर्ष सत्ता गाजवली काँग्रेसने, आज काय परिस्थिती आहे? जाऊ शकते. ते त्यांच्या हे नाही ना. 2 सीट येत मुश्किल आहे त्यांना. हा, म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, बीजेपीला मला आठवतो 2च सीट यायची. हो, सुरुवातीला 2 आले, पण नंतर सत्ता आली का नाही हातात? हा, आणि ज्यांच्याकडे होते ती गेले का नाही? म्हणजे हे सुद्धा याच्यात बदल होऊ शकतो. मग आता सर्वात जर काही श्रेष्ठ जर असेल तर याच्यात नेमकं श्रेष्ठ काय आहे? सर्वात बुद्धिश्रेष्ठ. कशावरून? तर तुम्हाला अकबर आणि बिरबलची गोष्ट सांगतो. दत्ता बापू या नाही साहेब, तुम्ही वर बसा. वर बसा. नाही, जागा भाई, वर बसा. वर बसा, वर बसा. नाही साहेब, तसं नाही, बसू नये. अर्थाचा अनर्थन भागवताच्या चिंध्या. अर्थच माहिती ना. मग सांगा तुम्ही, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, अर्थ जर काढता आला नाही तर त्याचा अनर्थ होतो. अर्थ जर काढता आला नाही तर अनर्थ होतो. एक सोनार होता, तुम्हाला माहिती आहे, पण सांगतो माहितीसाठी. अर्थ न कळल्यामुळे काय घोटाळा होतो. तो सोनार इतका श्रीमंत होता, त्या एकूच एक मुलगा होता. तर त्याला असं वाटतं, त्यावेळी बँका नव्हत्या. आपले सुद्धा पूर्वज आहे ना, भिंतीमध्ये गाडग्यामध्ये ते सोनं ठेवायचे. हां, मग या सोनाराने विचार केला की आपला एकुलता एक मुलगा आहे, तर त्यांनी काय केलं, असं मंदिर होतं, मंदिर बांधलं होतं. आणि त्या मंदिरचा त्यांनी लिहून ठेवलं, नवमीच्या दिवशी भर दुपारी 12 वाजता मंदिराच्या घुमटामध्ये 20 लाख मोहरा ठेवलेला आहे, असं लिहून ठेवलं. मुलगा करता झाला होता आणि त्या मुलाच्या हातात व्यवहार दिला, कर कारभार होतो. आता तू काय कर, कारभार कर बोलतो. आणि तीर्थयात्रेला गेला. पण अशी दुर्घटना घडली तिकडे मागे, जसं त्या याला घडली होती ना दुर्घटना, केदारनाथ बद्रीनाथला, तशी काहीतरी घटना घडली. तिकडे ते निवर्तले. आता तिकडे निवर्तल्यानंतर तेव्हा काही साधन नव्हतं किंवा आणायचं काय, फक्त माहिती झालं, गेले काही परत आले नाही. मग शेवटी काय झालं, याला जी संगत लागली ती काही चांगली लागली नाही. खाणाऱ्या पिणाऱ्यांची संगत लागली याला, खाणाऱ्या पिणाऱ्या संगत लागली. आणि होतं न होतं वाटोळं झालं, कर्जबाजारी झाले. पण त्याचे नातेसंबंध चांगले होते. त्यांनी बऱ्याच वेळ त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, पैसे देऊन सावरण्याचा प्रयत्न केला, पण तो काय सावरला गेला नाही. आणि जे त्यांच्याकडे पैसे मागणार त्या दारात रोज यायचे, आमचे पैसे ठेवू, आमचे पैसे ठेवू. यांनी विचार केला काय करावं. कारण नातेवाईकांनी त्यांना प्रयत्न केला, हो, सांगायचा प्रयत्न केला. आणि सर्वांनी सांगितलं, अरे तुझ्या बापाने एवढं कमवलं होतं ते तुला पुरलं नाही, आणि तुला आम्ही किती सहाय्य करू. हां, शेवटी देणाऱ्यांनी बंद केलं. पण पैसे मागणारे यायचेच ना, पैसे मागणार. पण याने काय केलं, आपले वडील खूप श्रीमंत होते, कोणाकडे काहीतरी देणं घेणं असेल म्हणून तो वया चाळायला लागला. तर त्याला नोंद सापडली, काय, चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भर दुपारी 12 वाजता मंदिराच्या घुमटामध्ये 20 लाख मोहरा ठेवलेला आहे. त्याला एवढा आनंद झाला, बाबा 20 लाख मोहरा, आता सर्व कर्ज सर्व फिटून जाईल. लय आनंद झाला. सकाळी उठला आणि ते घुमट फोडला, तर त्याच्यामध्ये गवऱ्या निघाल्या, माती निघाली, काय निघाली, पण पैसे काही निघाले नाही. काहीच निघालं, त्याच्यात काहीच निघालं नाही.
मग लोक म्हणाले याला बापाने मंदिर बांधलं आणि असं धसकट जन्माला आलं आणि त्याने ते घुमट फोडला. लोक त्याला बोलायला लागले, पण तो लई नाराज झाला आला. पण त्याच्या वडिलांचे मित्र होते, ते त्याला ते त्याच्याकडे गेले, का रे काय झालं, का लई नाराज दिसतो. ते म्हणा काय सांगा, लोक मला लई बोलताय. अरे म्हणून मी तुझ्याकडे आलो, का काय झालं नेमकं. ते म्हणे अहो माझ्या वडिलांना असं लिहिलेलं होतं आणि मी तो घुमट फोडला तर त्याच्यात फुटकी कवडी सापडली नाही आणि लोक मला बोलतायत बापाने मंदिर बांधलं याने घुमट फोडला आणि मी का फोडला की हे लिहिलेलं आहे. पण ते म्हणे अरे काय दाखव. ते म्हणे पैसे आहेत. ते म्हणे मग आहे तर मला का कळलं नाही. ते म्हणे याला तू बिंडो घे, तुला अर्थ कळला नाही त्याचा, तुला अर्थ कळला नाही. पैसे आहेत म्हणे खरंच हो आहेत म्हणे पैसे. म्हणे आता काय करू. म्हणे घुमट जसा तसा बांध. ते म्हणे पैसे नाही, याला गॅरंटी होती हे पैसे घे बांध, तुला ते पैसे मिळतील जेव्हा परत ये मला. गेला त्याने तसं तसं बांधलं आणि बांधलं लगेच. ते म्हणे दाखवा. अरे पण तिथं तो महिना येऊ दे, ती पौर्णिमा येऊ दे, 12 वाजू दे. मग त्या तारखेला त्या टायमिंगला तो गेला आणि दर्शन घेतलं, प्रदर्शन घातली. 12 वाजले. त्या घुमटाची सावली जिथं पडली होती खोदलं, सापडलं. पैसे नव्हते का होते, पण काय करता नाही त्याला अक्कल आली ना, त्या अर्थ कळला नाही त्याला. मग त्या पोथी सर्व वाचतात लोक, ग्रंथ सर्वच वाचतात, पण काय अर्थाचा अनर्थ भागवताच्या चिंध्या. काय हा सत्य आहे वास्तविक पाहता. 4 पडे 6 पडे 18 के काय 4 पडे 6 पडे 18 के मुखपाठ, ब्रह्मज्ञान की खबर नाही जैसे बडबडी भाट. सांगा तुम्ही आता भगवंत हा सगुण आहे का निर्गुण आहे. तुम्ही पंढरपूरला जातो, पंढरपूरला आपण जातो ना, लोक खरं सांगतच नाही. किती दिवस तुम्ही झाकून ठेवता हो, किती दिवस झाकून ठेवता. कधी ना कधी सत्य उदयास येईल ना. कधी ना कधी एक जण म्हणतो माझा कोंबडा ओरडतो तेव्हा सूर्य उगतो म्हणे. नेहमी सांगायचं गल्लीमध्ये माझा कोंबडा गागतो तेव्हा सूर्य उगतो, माझा कोंबडा गागतो. आताचे कोंबडे ना, आता हायब्रिड कोंबडे ते रात्री 12ला ओरडतात ते. आताचे कोंबडे आहेत ना कधी बी पहिले कीर्तन फक्त संध्याकाळी व्हायचं, आता काय 4-4 वेळा सुद्धा कीर्तन करणारे महाराज कधीही ओरडतात. आता त्या हायब्रिड कोंबडे 12 वाजत होता. तुम्ही शहरामध्ये खेड्यामध्ये बघा तुम्ही, ते हायब्रिड कोंबडे कधी ओरडतात ते. पण पहिले जे कोंबडे होते ना बरोबर सकाळी सुद्धा ओरडायचे ते. मग तो काय म्हणायचा माझा कोंबडा गागतो तेव्हा सूर्य उगतो. एकदा झालं 2दा झालं, तो एक जण म्हणे झाकून ठेव, झाकून ठेव. आता राहिला का सूर्य उगायचा झाकून ठेवला तरी. आता तसं एक दिवस येणार आहे, एक दिवस सत्य उदयास येणार आहे, पण त्यासाठी त्यांनाच अवतार घ्यावा लागणार आहे. तुमच्या आपल्यासारख्याचं कामच नाही. आता ते चांगलं पाणी फिरू देतील. विचार करा तुम्ही, आपल्या धर्माचं, आपला धर्मच माहीत नाही आपल्याला. जातीपातीमध्ये वाटून टाकलं, जातीपातीमध्ये. वास्तविक जाती ह्या कशावरून पडलेल्या आहेत, कर्मावरून पडल्या आहेत. कशावरून. तसं तुम्ही आपण सर्व एकच आहेत, हिंदू आहे ना. मी ज्यावेळेस शाळेत जायचो ना त्यावेळेस, त्यावेळेस सर्वांचा दाखला आहे ना हिंदू शब्द काय पहिला, हिंदू मराठा, हिंदू कुणबी, हिंदू चांभार, हिंदू काय सर्वांना कॉमन होतं. मुसलमानांना सुद्धा हिंदू मुस्लिम. माझा एक चांदपठाण म्हणून मित्र होता, त्याचा सुद्धा दाखला तोच निघायचा. हे कधी घोटाळे केले आता कसा निघतो मला काय माहिती नाही. दाखला त्यांचा प्रत्येकाचा कॉमन शब्द होता. हिंदू धनगर सर्वांचा असं कॉमन होतं. पण यांना जातीपात सर्व जे यायचे ना ते. मग आता हिंदू हा शब्द कॉमन होता ना. हिंदू म्हणजे जे हिंदुस्थानात राहतात ते, जे हिंदुस्थानात राहतात ते. वास्तविक पाहता संप्रदाय प्रत्येकाचा वेगळा असेल. आपला सनातन धर्म आहे, धर्म सनातन आहे. हिंदू संस्कृती आहे, हिंदू ही संस्कृती आहे. मग आता सांगा तुम्ही, आता बारकाईने जर विचार केला सर्वामध्ये काय श्रेष्ठ आहे. सर्वामध्ये बुद्धी श्रेष्ठ. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. मग आता अकबर आणि बिरबल, बुद्धी अकबर. वास्तविक बिरबल जो होता ना हा ब्राह्मण होता, तो ब्राह्मण होता बरं का. आणि तो देवपूजा करत होता.
आणि देवपूजा करत असताना अकबरने माणूस पाठवला, लवकर बोलवणार बिरबलला म्हणे, लवकर. आता याची देवपूजा होती, पण राजाचा आदेश, त्याला ती पूजा अपुरी सोडून जावं लागलं. गेला, पण मनामध्ये खंत राहिली, आपली देवपूजा अपुरी राहिली, आपली पूजा अपुरी राहिली, मनामध्ये खंत राहिली. गेला, राजाकडे गेला, बोला सरकार. त्याने आपल्याला फिरायला जायचं आहे, आपल्याला फिरायला जायचं आहे. आता राजा पुढे काय चालतं का, ते फिरायला निघाले. चालता चालता याच्या मनामध्ये खंत राहिली, फिरायला नुसतं फिरण्यासाठी माझी देवपूजा अपूर राहिली. पण राजा बोले, दल आले, चला. त्यांच्याबरोबर फिरायला लागला. चालता चालता त्याला पूजा अपूर राहिली. त्याला तुळशी दिसली, तुळशी. ते तुळशी तो गेला, त्याने दर्शन घेतलं आणि त्याला प्रदक्षिणा घातली. कोणाला? तुळशीला. कोणी? बिलबर आणि बिरबल. अकबर म्हणे, क्या रे बिरबल, क्या कर रहा है? हां, मग त्याला सांगितलं, हे तुलसी हमारी माता आहे. तुलसी क्या आहे? हमारी माता आहे. ते म्हणे, तुम्ही हिंदू किती किती मूर्ख आहे बोले. कोणाला तुम्ही आई म्हणतात? त्यानं धरणं उपटून फेकून दिलं, तुळशी उपटून फेकून दिली. त्याला लई वाईट वाटलं, पण तो बुद्धीने इतका तरबेज होता ना, बुद्धीचं वय सांगतो तुम्हाला मी. पुढे गेल्यानंतर ते काचकुयरी असतात ना आपल्याकडे, त्याला काचकुयरी म्हणतात. काही ठिकाणी ते खाजवत होते. हां, तर याने हा गेला, त्याने लांबून दर्शन घेतलं. तेवढी काय रे, हां बिरबल, क्या क्या कर रहा है बोले. तो म्हणे, हे मेरा बाप आहे, पिताजी आहे बोले मेरे. ज्याला आई सण झाले नाही त्याला बाप सण होईल का? गेला आणि तो लागला उपटायला, आणि जेव्हा धूळ उठले का नाही, आई उड्या मारायचा, आई उड्या मारायचा. सांगा तुम्ही, बुद्धीचे वैभव अन्य नाही. आता सांगा तुम्ही, बुद्धी मादी लोक आपल्यावर राज्य करतायत. कोण करताय? बुद्धिमान. जे बुद्धिवान आहेत, बुद्धिमान आहेत, ते राज्य करतायत. मग आता सध्या तुम्ही आपल्या परमार्थामध्ये बुद्धीचं वापर करायचा आहे का कशाचा करायचा आहे? मग आता बुद्धी जर असेल, तुम्हाला ओळखून देवदेव करायला पाहिजे का न ओळखता देवदेव करायला पाहिजे? तुमच्याकडे काय पद्धत आहे? लग्न झाल्यावर नांदायला पाठवता मुलीला का लग्न झाल्यावर? लग्न झाल्या आधी किंवा म्हणजे सर्वांकडे तीच पद्धत आहे. काय सर्वीकडे म्हणजे लग्न झाल्यावर नांदायला पाठवतात. काशी पद्धत आहे, 2-3 वर्ष नांद आणि नंतर लग्न करू बुवा. खूप अडचण आहे आता सध्या. 2-3 वर्ष नांद त्यांच्या घरी आणि नंतर लग्न करू, अशी पद्धत आहे का? हे सांगतो कायसाठी? आधी देवाशी ओळखावी आणि मग अनन्य भावे भजावे. ज्या देवाची सेवा करायची, ज्या देवाला भजायचं आहे, त्याची अगोदर ओळख करायला पाहिजे, असं तुकाराम महाराज म्हणतात. आधी देवाशी ओळखावे. मग आता साहेब, महाराज लोकांनी तुम्हाला अगोदर देवाची ओळख करून द्यायला पाहिजे का देवदेव करायला सांगायला पाहिजे? देवाची ओळख. तुम्ही साधी मुलामुलीचं लग्न करतात, ते सर्व अगोदर चौकशी करून मुलामुलीचं पटणं, मुलाला मुलगी पटणं किंवा मुलीला मुलगा पटणं, त्यांचं एकमेकाची ओळख झाल्यानंतर लग्न करतो ना आपण. मग आता मग संसार ना, संसार नंतर ना. मग तुम्हाला जर भक्ती करायची, ज्याची भक्ती करायची, ज्याच्याशी लग्न करायचं आहे, त्या दोघांचं अगोदर ऐक्य व्हायला पाहिजे का नको? ओळख व्हायला पाहिजे का नको? हां, बरं मी काही चुकीचं सांगतोय का? व्यवहारातच सांगतोय ना. मग तसं ज्या देवाची भक्ती करायची त्याच्या अगोदर ओळख व्हायला पाहिजे का? तो देव काळा आहे का गोरा आहे, कसा आहे काय आहे? मग आता हा दोष सांगणाऱ्यांचा आहे का ऐकणाऱ्याचा आहे? ऐकणारे सोन्याहून पिवळे, ऐकणारे सोन्याहून पिवळे. इथं दोष आमचा आहे आणि आम्ही कबूल करायला पाहिजे, नाक घासून कबूल करायला पाहिजे. अगोदर देवाची ओळख करून द्यायला पाहिजे आणि नंतर भक्ती करायला सांगायला पाहिजे. हे काय म्हणतात, 2-4 वर्ष नांद नंतर लग्न करू. म्हणजे हे काय म्हणतात, अगोदर देवदेव करा. अरे देवाचं माहिती नाही, कसं काय देवदेव करायला लावतो तुम्ही? हां, घरी माणसं झाले नाही, स्वयंपाक कर, 5-6 लोकांचा स्वयंपाक कर. 1 वेळा ऐकेल, 2 वेळा ऐकेल. ती म्हणे, बावळं येऊ तर दे. हां, येऊ तर दे, मग करेल ना स्वयंपाक. नाही, मला असं वाटतंय येणार 4-5 माणसं, कर स्वयंपाक. हां, मग तसं इथं सुद्धा नाही, देवदेव करा, देव भेटेल, देव भेटेल, असं टाळ्या वाजून. हां, टटोल ना कर, लय वाजतात टाळ्या, लई. आता ते लई गाड्या उभ्या करतात. हां, लय प्रकार झाला टाळ्या वाजायचा. मी आता 3 तारखेपासून पाय चालतो दिल्लीमध्ये.
वास्तविक पाहता सांगा, देव डोक्याने करायचं का पायाने करायचं आहे? डोक्याने करा, डोक्याने करायला पाहिजे. इथून तर पायी तीर्थयात्रा करू आणि डोकं खुशाल गाण पडू. हा? पायी चाला तुम्ही, त्याबद्दल प्रश्न नाही, पायीच करा, पण कशासाठी तीर्थयात्रा करायची ती माहीत पाहिजे ना. तीर्थयात्रा कशासाठी करायची सांगा तुम्ही. आता पंढरपूरला जातो आपण, पंढरपूरला जातो आणि गेल्यानंतर तिकडनं प्रसाद घेऊन येतो आपण. प्रसाद घेऊन येतो ना, कशाचा आणतो प्रसाद? तो लाया. त्या लाया जिवारीच्या असतात. लाया चांगला का पेळा चांगला खायला? मग पेळा का बरं आणून दे, लायाच का बरं आणतो? हां बरं, प्रेत चाललं आपलं प्रेत, तर ते मागून काय टाकतात? लाया टाकतो ना, मुरमुरे म्हणा, लाया म्हणा, टाकतो ना आपण. का बरं टाकतो? काही नाही, तुम करते हम करते, जरा जरा फेर पडते. ते नमाज पडत होती एक जण असं, एकाची पॅन्ट फाटली होती, त्यांनी बोट लावला, पुढच्याने बोट लावला, पार काजीपर्यंत गेले. तुम्ही क्या हुआ? ते म्हणे पिशीची आई आगे जाकाई. तसं आपलं चालू आहे. तुम्ही करतात म्हणून आम्ही करतो, तुम्ही करतो म्हणून. अरे जानत नाही, बुझत नाही, देखत काम करते हो. अरे शेवाल में तू मुंडी अटकी काय को फडफड करते हो? काय झालं? आपण शेतकरी आहे. आता पावसाळा संपला का थोडे डबके असतात, त्या डबक्यामध्ये मासे असतात आणि ते खंड्या नावाचा पक्षी असतो, त्याची एवढी चोच असते, तो वर जातो. त्याला संधान, इतकं अनुसंधान लावतो तो. पाण्यामध्ये झोपलेला मासा कोणता आहे तो वरून पाहतो, संधान, लगेच इंधान, लगेच स्नान, लगेच तो मासा पकडला का खातो. संधान, इंधान, स्नान, लगेच भोजन. हो, वरून लक्ष लावतो तो, एवढी चोच असते, आणि तो मासा खातो. आणि ते चुकून कोणी पाहिलं? कावळ्याने पाहिलं. ते म्हणे शाला आयुष्य गेलं, आपण शेणातले किडे खातोय. हे किती सोपं आहे, हे किती सोपं आहे. वर जायचं, उडी मारले का मासा खायचा. आपण शेणातले किडं काय सोडून द्यायचं, तो धंदा म्हणे. शेणातले किडे खायचे, सोडून द्यायचे म्हणे आपण. तो बी गेला वर, नदी वाहत होती, तो बी गेला वर, लपडंग लपडंग केलं, दिलं अंग सोडून. जिथं अंग सोडलं तिथं खडक होता, ती चोच झाली दुईरी, बुडली. तो कसा तरी वर आला, क्वाक क्वाक, तिकडनं शेवाळ येत होती, ती मानेत अटकली. तो क्वाक क्वाक क्वाक, जानत नाही, बुझत नाही, देखत काम करते हो. आप शेवला मोठी मुंडी अटके, आप काय को फडफड करते हो. तसं बऱ्याचशा लोकांना असं वाटतं महाराज लोकांची लई मजा असते. हां, महाराज लोकांची थांबा, याचे तुम्हा सर्वांना जर ट्रेन केलं ना, आला का महाराज, त्याला ग्रामपंचायतमध्ये न्यायचं, एवढी फोकाटी घ्यायची. महाराज तू ही झकमारी कशासाठी करतो ते सांग, कीर्तन प्रवचन कशासाठी करतो? हां, काय नाही ना, तुम्ही विचारत नाही ना. वेळ आहे ना, प्रश्न म्हातारी मी तू कोणी काढू शकतो साहेब. धर्माच्या नावावर इतकी लूट चालू आहे, इतकी लूट चालू आहे, आणि आपला देव माहीत ना, तर आपण घाबरतो. मी देव आपलं कोपेल, देव असं करेल, देव तसं करेल. अहो भीती का? अहो काही लोक वांगे खात नाही आता, म्हणजे वांगी सड आल्याशिवाय वांगे खायचं नाही, वांगे खात. इतक्या अंधश्रद्धा, इतक्या अंधश्रद्धा घालून. देव, मीच तुम्हाला सांगतो, देव कोणाचंच वाईट करत नाही आणि कोणाचंच चांगलं करत नाही. देव बरं का, देव कोणाचंच वाईट करत नाही आणि देव कोणाचंच. बरेचसे लोक येडे झाले, पोराचं लग्न व्हायला पाहिजे, याला विचारतो महाराज, लय उपाय करतात, काय म्हणा पोरं व्हायला पाहिजे. सांगा तुम्ही आता, 9 सायास करून जर मुलं झाले असेल तर लग्न करायची काय गरज होती? हां, 900 कन्यापुत्र होती तर का करायला लागे पती? आपल्याला सर्व आपल्या हिंदू धर्मामध्ये ना अज्ञान घालून दिलेलं आहे, आणि ते अज्ञान दूर करायचं काम वास्तविक पाहता, ते अज्ञान दूर करायचं काम कोणाचं आहे? महाराज लोकांचं आहे. अज्ञान दूर. देव तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. तुम्ही जसं कर्म करणार तसे भोगावर लागणार, जसंच भोगावं लागणार. तुम्हाला काल रात्री सांगितलं ना, श्रीकृष्णाने अवतार घेतला कुठं? जेलमध्ये अवतार घेतला, जेलमध्ये, आणि नंतर ते जेलमधून जाऊन तिकडे गेला. सर्व काय झालं? मग त्याला माहीत झालं ना आईबाप कुठे जेलमध्ये. मग त्याने पहिलं काम कोणतं करायला पाहिजे? क्रांती कोणती करायला पाहिजे होती? आई बापाला सोडवायला पाहिजे होतं. सोडलं का? नाही. किती वर्षांनी सोडायला गेला तो? 14 वर्ष. 14 वर्षांनी सोडायला गेला.
देवकी माता म्हणे का रे तू एवढा पराक्रम केला, हा पुतना राक्षसाला मारलं, अमुक केलं ढमुक केलं, एवढी क्रांती केली आणि आम्हाला सोडायला 14 वर्ष का बरं लागलं रे? ते म्हणे अरे वा, एक सून आहे ना सासूला एवढं द्यायचे खायला. ती म्हणे का बाई, अगं बाई एवढं? ते म्हणे आता हे तुमचं हातचं माप आहे म्हणे, तुम्ही जे केलं ना हे तुमचं हातचं माप आहे. तुम्ही आपण जसं कर्म केलंय ना तसंच, मग फक्त कर्म चांगलं करा. आणि ते कर्म चांगलं कसं करायचं ती फक्त युक्ती माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. कर्म कसं करायचं, कर्म कसं करायचं. मग सांगा तुम्ही, त्याला तो अगोदर अंगीकार करून घेतो, मी मारणार आणि ते मरणार आहे, मी मारणारा आणि ते मरणार आहे, असं त्यांनी काय केलं होतं, अंगीकार केला होता. आणि भगवंताने तोच फक्त तू कर्ता बनू नको, कुठल्याच कर्माचा कर्ता बनू नको. काय म्हणतात, मी होतो म्हणून वाचला, मी होतो म्हणून वाचला. आपल्या मी म्हणण्याने काही होत नाही, मी म्हणण्याने काही होत नाही. कारण करता तुम्ही आता इथं बसलेले आहेत, आपण देवाच्या सत्तेने बसले आहेत का तुमच्या सत्तेने तुम्ही बसलेले आहेत? देवाच्या, मी जे बोलतोय हे देवाच्या सत्तेने बोलतोय का मी बोलतोय? देवाच्या. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, बोलणं ही सत्ता त्याची आहे, पण काय बोलावं काय बोलू नये हा विवेक मात्र तुमचा जागृत पाहिजे. काय पैसा आहे, पैसा आहे. वास्तविक पाहता 2 भावांची वाटणी झाली, दोघांना बापाने तोपर्यंत बरं का सर्व व्यवहार ताब्यात होता, एक खडको सुद्धा मुलाच्या ताब्यात देत नव्हता. आणि जर दिला तर ती वस्तू किती रुपयाची तेवढे मोजून पैसे द्यायचा, मुलांच्या हातात पैसे देत नव्हता. पण मुले मोठे झाले, करते झाले आणि सारखी विभागणी केली, वाटणी सारखी पडली. आणि सारखी वाटणी पडल्यानंतर कधीच पैसे हातात नाही. आणि आता पैसे हातात आल्यामुळे स्वातंत्र्य मिळालं काय. आणि त्यामुळे काय बुवा, त्या पैशाचा विनियोग, पैसे पहिले नव्हते म्हणून त्या पैशाने खाऊ नये ते खायला लागला, पिऊ नये ते प्यायला लागला, सर्व सुरू केला दणका त्यांनी. आणि काय झालं, वाटोळं झालं. लोक म्हणाले बापाने वाटोळं केलं याचं. पहिले पोरं चांगले होते, त्यांच्या हातात पैसा दिला नाही, पोरं चांगलं लाईनीला होते, पण पैसे दिल्यामुळे वाटोळं केलं. आता त्या बापाने वाटोळं केलं का त्या पैशांनी वाटोळं केलं? पैशाने बी वाटोळं केलं नाही, पैशाने बी वाटोळं केलं नाही, बापाने वाटोळं केलं नाही. विवेक त्याचा अपुरा पडला. काय केला? विवेक अपुरा पडला. आता सांगा तो काही खायला लागला, काही प्यायला लागला. आता सुद्धा पहिला प्रश्न आपल्या हिंदू धर्मामध्ये परमार्थामध्ये पहिलं पथ्य असतं काय, दारू आपू गांजा भांग हे व्यसन करायचं नाही. काय, कारण त्याच्याने काय होतं, हे आपल्या बुद्धीवर परिणाम होतो. आणि हे जे उष्णकटिबंध आपला देश आहे म्हणून मांसाहार आपण करू नाही, कारण क्रूरदिस्त होतो. बघा तुम्ही, आमच्या नगरमध्ये एक मुसलमान रिक्षा चालवतात ते, आणि त्यांची रिक्षा आपल्या माणसाच्या रिक्षाला लागलं काहीतरी, त्यांनी 5 मिनिटामध्ये त्यांचे सर्व गोळा झालेत. आणि आपले बी लोक पाहत होते, पण आपल्या लोकांनी काय आक्रमण भूमिका घेतली नाही. पण त्यांची याचं कारण काय, आहाराचा दोष. आपल्या रक्तामध्ये आपण असं क्रूरता आपल्यामध्ये नाही आहे, आक्रमण करण्याचं. आहाराचा परिणाम येतो, आहाराचा परिणाम. मग काय खावं आणि काय खाऊ नये तुम्हाला माहिती आहे का? अशी भिंतीवर जर समजा पाल असेल ना, पाल भिंतीवर पाल असेल, ती पाल जर दिसली, विंचू जर दिसला ना, विंचू त्याची अशी नांगी असते, तो नांगी कधीच सरळ करत नाही. कोण? विंचू कधीच सरळ करत नाही. तुम्ही कोणाला बोला, तुमचा आमदार असेल इथला त्याला बोलवा, खासदारला बोलवा, मोदीला जरी बोलवलं तरी नाही. जाऊ द्या, मोदी जाऊ द्या, सर्वात आक्रमक कोण आहे? योगी. त्याला जरी बोलवलं ना तरी तो नांगी अशी सरळ करणार नाही. तो कोणाला घाबरत नाही, योगी नाही मोदी नाही. ते काय ते काय म्हणतात ते काढतात त्यांना, बुलडोझर बाबा जरी बोलवलं तरी नाही, तुम्ही चूक कधी सरळ करणार नाही. पण पाल जर पाहिले तर सपाट नांगी सरळ करतो, चिटकून जातो. पालीला जर पाहिलं तर विंचू कोणाला घाबरत नाही, पालीला घाबरतो. का घाबरतो माहिती तुम्हाला? का घाबरतो? ती पाल त्या विंचूला
सगट खाते, गिळते त्याला, विंचूला गिळते पाल. हो, मग आता विंचूमध्ये किती विष असतं. हो. मग ती विंचूमध्ये ज्याला चावलेला असेल विंचू, त्याला माहीत असेल लई आग होते त्या विंचूची. मग ती पाल विंचूची जी काही विष आहे ती कोण पचवतं. पाल. पालीला बी गर्व झाला, ती अशी घराघरी हिंडायची, कोणाला घाबरत नव्हती, कोणालाच घाबरत नाही. पण ती पाल जर चुकून जमिनीवर पडली, ती पाल चुकून जर जमिनीवर पडली आणि ती जर कोंबडीच्या तावडीत सापडली तर कोंबडी त्या पालीला कटकन गिळते. म्हणजे बघा, विंचूच्या दुप्पट पालीमध्ये विष, विंचूच्या दुप्पट पालीमध्ये आणि पालीच्या दुप्पट कोंबडीमध्ये. आणि ती कोंबडी खेडेगावात जर पाहिलं, एखादा म्हातारा जर खोकाला ती पडतच जाते ती. आणि तो बेडका आहे ना, बेडका बेडका खाते ती. आणि अशी जर संकेत सारखे पोरं हागायला बसले ना, ती कोंबडी जाते, ती कोंबडी तो गू खाते. आणि ती कोंबडी मोठमोठी वकील, मोठमोठे खासदार, आमदार यांना किती विष असेल. हो, बारकाने विचार करा. हे साधू संत सांगणं काय. आता साहेब, मी माझं बी आज्ञान सांगतो, थोडं कट करता का. नाही, बरोबर आहे. कट करता का थोडं, माझं आज्ञान सांगतो.